श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. बजरंग बली की जय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जयंती आहे. रामनवमी आपण नुकतीच साजरी केली. रामनवमीनंतर महत्त्वाचा जो सण आहे तो आहे हनुमान जयंती. बल, बुद्धी, विद्येचं दैवत म्हणजे मारुतीराया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना जीवनामध्ये शत्रुपीडा किंवा बाहेरची बाधा, तसंच कामाच्या ठिकाणी, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असतील, कुठलंही आर्थिक संकट असेल, कोणतंही संकट असेल, तर संकटमोचन हनुमानाची सेवा आपण हनुमान जयंतीच्या दिवशी अवश्य करा. हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा कशी करायची, पूजेचा मुहूर्त काय आहे, या दिवशी मारुतीरायाची कुठली सेवा करायची, कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची, कोणते उपाय करायचे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की लिहा. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. सर्वात प्रथम आपण बघूया हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेचा मुहूर्त काय आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आणि सकाळी जेवढं शक्य तितक्या लवकर आपण पूजा करायची. पूजेचा जो मुहूर्त आहे तो आहे 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत. त्यापैकी सकाळी 6 ते सकाळी 9 या दरम्यान ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या घरामध्ये मारुतीरायाची, हनुमंताची पूजा करून घ्या. ज्यांना नाही शक्य त्यांनी दुपारी 1 वाजेपर्यंत ही पूजा अवश्य करावी. आणि आपल्याला जी स्तोत्र मंत्र पठण करायची आहे ती आपण सकाळी, दुपारी किंवा अगदी संध्याकाळी रात्रीपर्यंत पठण करू शकता. या दिवशी आपण जी सेवा करणार असाल किंवा मारुतीरायाची पूजा करणार असाल, याचा प्रमुख नियम म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं. तामसी जो आहार असतो, कांदा लसूणयुक्त आहार, मांसाहार या दिवशी अजिबात करू नका. आता आपण बघूया हनुमान जयंतीची पूजा कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपलं घर स्वच्छ करून घ्या, देवघराजवळची जागा स्वच्छ करायची, एखादा चौरंग घ्यावा किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरायचं, त्यावरती मारुतीरायाचा, हनुमंताचा फोटो जर आपल्याकडे असेल तो मांडावा. आपलं इष्टदैवत स्वामी महाराजांचा फोटो असेल तो देखील पूजेत मांडायचा. आपण स्वतः शरीरानं मनानं शुद्ध राहायचं, चांगले स्वच्छ वस्त्र घालायचे, नवीन कपडे घालायचे, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं हळद कुंकू अक्षता एखादं फूल वाहून पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर गणपती पूजन. प्रत्येक पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनानं करत असतो. तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या, या मूर्तीला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. गणपती बाप्पांना गंधाक्षता फुलं व्हायची. ओम गणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणेश पूजनानंतर देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती तामनामध्ये घ्यायची, तिला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. चौरंगावरती थोडेसे अक्षता ठेवून त्या ठिकाणी स्थापित करा. गंधाक्षता फुलं व्हायची, तुळशीपत्र व्हायचं. ओम श्री रामचंद्राय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता आपण हनुमंतांची पूजा करणार आहोत. पूजेसाठी आपण जो फोटो मांडला आहे त्या फोटोवरतीच आपण संस्कार करा. शक्यतो हनुमंतांची मूर्ती आपल्या घरात नसते. तर आता पुढील जे मी संस्कार सांगल, उपचार सांगल, सोबत मंत्र म्हणून फोटोवरती आपण उपचार करायचे. फोटोवर पाणी शिंपडताना किंवा स्नान घालताना फुलानं पाणी शिंपडायचं. प्रथम अक्षता फोटोजवळ व्हायच्या. हनुमंतांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत. ओम श्री हनुमंते नमः आभानार्थे अक्षतां समर्पयामी. आता पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. हनुमंतांना आपण आसन देणार आहोत. ओम श्री हनुमंते नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता आपण हनुमंतांचे पाय धुणार आहोत. फुलानं थोडंसं पाणी फोटोवरती हनुमंतांच्या पायावरती शिंपडायचं. ओम श्री हनुमंते नमः पादेहो पाद्यम समर्पयामी. आता आपण त्यांना अर्घ्यस्नान म्हणजेच त्यांचे हात धुणार आहोत. हातावरती थोडंसं शुद्ध जल शिंपडायचं. ओम हनुमंते नमः अर्घ्यम समर्पयामी. आता स्नान म्हणजेच हनुमंतांना आपण स्नान घालणार आहोत. थोडंसं पाणी फुलानं फोटोवरती शिंपडायचं. ओम श्री हनुमंते नमः स्नानम समर्पयामी. आता पंचामृत स्नान. दही, दूध, साखर, मध आणि शुद्ध तूप एकत्र करायचं. फुलानं थोडंसं पंचामृत फोटोवरती शिंपडायचं. ओम श्री हनुमंते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा थोडंसं शुद्ध जल शिंपडायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर गंधोदक स्नान म्हणजेच थोड्याशा शुद्ध जलामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि फुलानं हे पाणी फोटोवरती शिंपडा. ओम श्री हनुमंते नमः गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा थोडंसं शुद्ध जल शिंपडायचं.
शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता पुरुष सुक्ताचं एक वेळा पठण करायचं आणि फोटोवरती थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं. हा झाला फोटोचा अभिषेक. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. आता आपण फोटोला प्रथम गंध लावायचं. ओम श्री हनुमंते नमः. गंधम समर्पयामी. मारुतीरायाला आवडणारा सिंदूर लावायचा. सिंदूरम समर्पयामी. त्यानंतर हनुमंतांना फुलं व्हायची. ओम श्री हनुमंते नमः. पुष्पम समर्पयामी. हनुमंतांना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री हनुमंते नमः. नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्य झाल्यानंतर धूप म्हणजेच अगरबत्तीनं ओवाळायचं. ओम श्री हनुमंते नमः. धूपम समर्पयामी. त्यानंतर दीपम म्हणजेच दिव्यानं ओवाळायचं आणि आरती करायची. आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, श्रीरामाची आरती, हनुमंतांची आरती अशा पद्धतीनं आरती करा. आरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करायचं. हनुमंतांचा पाळणा आपल्याला येत असेल अवश्य म्हणा. अशा पद्धतीनं आपल्याला श्री मारुतीरायाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. या दिवशी संपूर्ण दिवस आपण काही विशिष्ट सेवा करा. संकल्प करून करा. मागाशी मी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला शत्रुपीडा असेल, कोर्ट कचेरीमधील एखादी अडचण असेल, एखादं काम अडकलं असेल, हितशत्रूंपासून त्रास असेल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला वास्तुदोष जाणवत असतील, सर्व प्रकारच्या अडीअडचणींवर संकटमोचक असा तोडगा म्हणजे हनुमंतांची सेवा. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी, ज्या दिवशी रामतत्व अधिक प्रमाणात कार्यरत असतं, अशा वेळेला आपण हनुमंतांची सेवा अवश्य करावी. तर या दिवशी ओम हम हनुमते नमः या मंत्राचं जास्तीत जास्त पठण आपण करा. एक माळ अवश्य करा. त्यानंतर मारुतीरायाची जी स्तोत्र आहेत, मारुती स्तोत्र किंवा हनुमान वडवानल स्तोत्र, या दिवशी आपण कमीत कमी एक पाठ अवश्य पठण करा. त्यानंतर हनुमान चालिसेचं पठण करू शकता. बजरंग बाण या दिवशी अवश्य पठण करा. बजरंगबली थोर रामभक्त आहेत, त्यामुळं रामनामाचं जर आपण नामस्मरण केलं तर बजरंगबली नक्की प्रसन्न होतात. म्हणून या दिवशी रामरक्षा स्तोत्र किंवा प्रभू श्रीरामाचा मंत्र आपल्या चॅनलवर आहे, आपण तो ऐकून राम गायत्री मंत्राचं पठण करा. विष्णू सहस्रनामाचं पठण आपण करू शकता. एवढ्या सेवा आपण हनुमान जयंतीच्या दिवशी अवश्य करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. जर आपली लहान मुलं यांचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांच्या करिअरविषयी अडचणी असतील किंवा नोकरी लागत नसेल किंवा लहान मुलांना किंवा युवकांना परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी किंवा नोकरी त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी एक उपाय आपण अवश्य करावा. हा उपाय असा की हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या देवघरासमोर म्हणजेच मारुतीरायासमोर बसायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि सूर्य उपासना करायची. म्हणजेच भगवान सूर्याचा मंत्र ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचं आपल्याला 108 वेळा पठण करायचं आहे. संकल्प करून आपण पठण करू शकता की माझ्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी किंवा त्याला परीक्षेत यश मिळण्यासाठी मी ही सेवा करत आहे, असा संकल्प करून 108 वेळा आपल्याला ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे, ज्याचा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. तर आपण नक्कीच हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी ही सेवा अवश्य करा. तर अशा पद्धतीनं आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी या सर्व सेवा करायच्या आहेत. पूजेसंबंधीची ही माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य सांगा. जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. आपण याच पद्धतीनं पूजा करणार आहात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.